नमस्कार मित्रांनो, आजच्या एकाच व्हिडिओमधून परीक्षेमध्ये तुम्हाला बरेचसे प्रश्न डायरेक्टली विचारले जाणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ व्यवस्थित शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. आणि तुमचे पेपर झाल्यानंतर पुन्हा एकदा हा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला पेपरमध्ये किती प्रश्न विचारले होते ते मला कमेंट करून सांगा. या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटनेतील जी काही महत्त्वाची कलमे आहेत ती सर्व कलमे आणि त्याच्याशी संबंधित ज्या काही इतर बाबी आहेत त्या सर्व बाबी कव्हर करणार आहोत की ज्याच्यावरती परीक्षेमध्ये TCS प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. आणि ही जी महत्त्वाची कलमे आहेत ती सर्व कलमे आपण TCS पॅटर्ननुसार MCQच्या स्वरूपात बघणार आहोत. या सर्व प्रश्नांचा तुम्हाला परीक्षेमध्ये 100% फायदा होईल. चला तर मग सुरू करूया. प्रश्न क्रमांक पहिला, मतदानाचा अधिकार भारतीय राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदाखाली येतो? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून मतदानाचा अधिकार याच्या संबंधित जे कलम आहे ते खूप महत्त्वाचे आहे. तर मतदानाचा अधिकार याच्या संबंधी भाष्य भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 326 मध्ये करण्यात आलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता दुसरा प्रश्न तुम्हाला असा विचारला जाईल की सार्वत्रिक प्रौढ मताधिकार हा भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमात नमूद करण्यात आलेला आहे? तर सार्वत्रिक प्रौढ मताधिकार हा भारतीय राज्यघटनेतील कलम 326 मध्येच देण्यात आलेला आहे आणि यालाच मतदानाचा अधिकार असं आपण देखील म्हणतो. आणि हा सार्वत्रिक प्रौढ मताधिकार म्हणजे काय असा देखील प्रश्न TCS तुम्हाला विचारू शकते. तर ज्या व्यक्ती 18 वर्षे वय पूर्ण झालेले आहेत त्या सर्व व्यक्तींना मतदानाचा अधिकार भारतीय राज्यघटनेने दिलेला आहे. त्यामुळे याला सार्वत्रिक प्रौढ मताधिकार असे म्हटले जाते. त्यामुळे या वयाच्या अटीवर देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर आणखीन एक तिसरा प्रश्न तुम्हाला ते विचारू शकतात की 18 वर्ष प्लस वय ही अट कोणत्या घटनादृष्टीने भारतीय राज्यघटनेत टाकण्यात आलेली आहे? तर ही जी अट आहे 18 वर्षे वय पूर्ण झालेल्यांना मतदानाचा अधिकार असेल तर ही भारतीय राज्यघटनेत 61वी घटना दुरुस्ती 1988 साली टाकण्यात आलेली आहे. त्यामुळे 61वी घटना दुरुस्ती देखील लक्षात ठेवा. याच्यानुसार मतदानाचे वय हे 21 वर्षावरून 18 वर्षे करण्यात आले होते. त्यामुळे हे 3-4 प्रश्न या मतदानाच्या अधिकारावर तुम्हाला विचारले जाऊ शकतात. प्रश्न क्रमांक 2, राष्ट्रपतींची शपथ किंवा प्रतिज्ञा भारतीय राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदात नमूद करण्यात आलेली आहे? तर भारतीय राज्यघटनेमध्ये राष्ट्रपती पद हे खूप महत्त्वाचे आहे आणि याच्यावरती पेपरमध्ये देखील खूप सारे प्रश्न विचारले जातात. तर राष्ट्रपतींची शपथ ही भारतीय राज्यघटनेतील कलम 60 मध्ये नमूद करण्यात आलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. आता दुसरा प्रश्न ते विचारतील की राष्ट्रपतींची जी शपथ आहे किंवा प्रतिज्ञा आहे ती राष्ट्रपतींना कोण देते? तर भारताच्या सुप्रीम कोर्टाचे जे सरन्यायाधीश आहेत तर भारताचे सरन्यायाधीश हे राष्ट्रपतींना शपथ देत असतात. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 3, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता अनुच्छेद हा अस्पृश्यता नष्ट करतो? तर अस्पृश्यता नष्ट करणे हा मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि याच्या संबंधित कलम आहे कलम 17 आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर कलम 18 वरती देखील TCS खूप वेळा प्रश्न विचारताना दिसते. तर कलम 18 हे किताब नष्ट करणे याच्याशी संबंधित आहे. आता किताब नष्ट करणे म्हणजे काय? तर जी काही पदव्या किंवा उपाध्या दिल्या जातात राजा, महाराजा, राव बहादूर या आता मान्य नसतील. त्यामुळे त्याच्याशी संबंधित हे कलम 18 आहे. त्यामुळे ही 2 कलमे लक्षात ठेवा. याच्यावरती 100% प्रश्न विचारले जातील. प्रश्न क्रमांक 4, भारतीय राज्यघटनेतील शोषणाविरुद्धचा मूलभूत अधिकार कोणत्या कलमांखाली येतो? तर हा देखील प्रश्न TCSचा खूप फेवरेट प्रश्न आहे. शोषणाविरुद्धचा मूलभूत अधिकार हे भारतीय राज्यघटनेमधील अनुच्छेद 23 आणि 24 मध्ये नमूद केलेले आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आता परीक्षेमध्ये तुम्हाला कलम 23 वरती देखील प्रश्न विचारला जातो आणि कलम 24 वरती देखील प्रश्न विचारला जातो. आता आपण बघूया की कलम 23 मध्ये काय देण्यात आलेले आहे. तर कलम 23 हे माणसांचा अपव्यापार व वेठबिगारी यांना मनाई करते.
म्हणजे माणसांचा अपव्यापार करण्यास आणि सक्तीची वेठबिगारी करण्यास किंवा मजुरी करण्यास मनाई याच्याशी संबंधित हे कलम 23 देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर परीक्षेमध्ये तुम्हाला कलम 24 हे कशाशी संबंधित आहे असा देखील प्रश्न विचारला जातो. तर कलम 24 मध्ये बालकामगारांना मनाई करण्यात आलेली आहे. म्हणजे 14 वर्षाखालील जे कामगार आहेत बालकामगार त्यांना धोक्याच्या ठिकाणी काम करण्यास मनाई केलेली आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. या दोन्ही कलमांवरती परीक्षेमध्ये 100% प्रश्न विचारले जातील. प्रश्न क्रमांक 5. धार्मिक व्यवहार व्यवस्थापित करण्याचे स्वातंत्र्य कोणत्या अनुच्छेदात नमूद केलेले आहे? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर भारतीय राज्यघटनेमधील अनुच्छेद 26 मध्ये धार्मिक व्यवहारांचे व्यवस्थापन करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. आता परीक्षेमध्ये तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की धर्म स्वातंत्र्याचा हक्क भारतीय राज्यघटनेमधील कोणत्या कलमांमध्ये नमूद आहे? हा जो मूलभूत हक्क आहे धर्म स्वातंत्र्याचा तो भारतीय राज्यघटनेतील कलम 25 ते कलम 28 पर्यंत देण्यात आलेले आहेत. म्हणजे जी 4 कलमे आहेत 25, 26, 27, 28 या 4 कलमांमध्ये धर्म स्वातंत्र्याविषयीचे हक्क देण्यात आलेले आहेत. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. प्रश्न क्रमांक 6. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 371C मधील विशेष तरतुदी कोणत्या राज्यांशी संबंधित आहेत? तर कलम 371C मध्ये ज्या विशेष तरतुदी दिलेल्या आहेत त्या तरतुदी मणिपूर या राज्याशी संबंधित आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर तुम्हाला हे देखील माहीत असलं पाहिजे की जे कलम 371 आहे मूळ कलम आहे, मूळ सुरुवातीचे कलम, त्या कलमामध्ये महाराष्ट्र आणि गुजरात या 2 राज्यांशी संबंधित हे कलम होते, जे मूळ कलम होते ते. मात्र या 371 कलमामध्ये वेगवेगळ्या सुधारणा होऊन याच्यामध्ये कलम 371 A, B, C, D अशा प्रकारे विभागणी होत गेलेली आहे. आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून नॅगालँड याच्याशी संबंधित विशेष तरतुदी कोणत्या कलमात आहेत? तर कलम 371 A मध्ये आहेत. आसामशी संबंधित विशेष तरतुदी कलम 371 B मध्ये आहेत. आणि आंध्र प्रदेश या राज्याशी संबंधित विशेष तरतुदी कलम 371 D आणि E मध्ये आहेत. त्यामुळे ही काही महत्त्वाची कलमे आहेत 371शी संबंधित, ती देखील लक्षात ठेवा. याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 7. अनुच्छेद 32 भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागाशी संबंधित आहे? तर कलम 32 हे भारतीय राज्यघटनेतील भाग 3 म्हणजे मूलभूत हक्कांशी संबंधित आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आता परीक्षेमध्ये तुम्हाला असा एक प्रश्न येऊ शकतो की भाग 3 मध्ये कोणकोणत्या कलमांचा समावेश होतो? तर भाग 3 मध्ये कलम 12 ते कलम 35 या सर्व कलमांचा समावेश होतो. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर भाग 1 मध्ये कोणती कलमे असतात किंवा काय आहे? तर भाग 1 मध्ये संघराज्य व त्याचे राज्य क्षेत्र म्हणजे भारताच्या देशात कोणकोणते राज्य आहेत किंवा कोणकोणते क्षेत्र आहे भारताचे याच्याशी संबंधित हे पहिला भाग आहे. आणि याच्यामध्ये कलम 1 ते कलम 4 या 4 कलमांचा समावेश भाग 1 मध्ये होतो. त्यानंतर भाग 2 मध्ये काय आहे? तर भाग 2 हा नागरिकत्व याच्याशी संबंधित आहे. त्यामुळे हा देखील भाग परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. याच्यावरती खूप वेळा TCSने प्रश्न विचारलेले आहेत. आणि या नागरिकत्वामध्ये कलम 5 ते 11 एवढ्या कलमांचा समावेश होतो. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर भाग 4 मध्ये काय आहे? तर आपल्याला माहीत आहे जी राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आहेत ती मार्गदर्शक तत्वे ही भाग 4 मध्ये देण्यात आलेली आहेत. आणि याच्यामध्ये कलम 36 ते
कलम 51 पर्यंत जी कलमे आहेत त्या सर्व कलमांचा समावेश हा मार्गदर्शक तत्वांमध्ये होतो. त्यामुळे या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. याच्यावरती 100% तुम्हाला प्रश्न येतील. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, कोणते कलम सांगते की भारताचा एकच राष्ट्रपती असावा? तर भारताचा एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम 52 मध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. हा देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचबरोबर राष्ट्रपतींशी संबंधित आणखीन एक महत्त्वाचे कलम आहे ते म्हणजे कलम 53 आणि या कलमामध्ये संघराज्याचा कार्यकारी अधिकार याच्याविषयी तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे हे देखील कलम महत्त्वाचे आहे. याच्यावरती तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 9, कोणत्या अनुच्छेदात नमूद केले आहे की मुख्यमंत्र्यांची नेमणूक राज्यपाल करेल? तर मुख्यमंत्र्यांची नेमणूक ही राज्यपालांद्वारे केली जाईल अशी तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम 164 मध्ये करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर कलम 156 हे देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. तर या कलमामध्ये काय सांगितलेले आहे तर जो राज्यपाल आहेत त्या राज्यपालांचा कार्यकाळ किंवा पदावधी हा या कलम 156 मध्ये सांगितलेला आहे. मग राज्यपालांचा कार्यकाळ किती असतो असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर त्यांनी शपथ घेतल्यापासून पुढे 5 वर्षांसाठी राज्यपालांचा कार्यकाळ असतो. मात्र याच्यामध्ये केंद्र सरकार बदल घडवून आणू शकते. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. प्रश्न क्रमांक 10, भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम संघ लोकसेवा आयोग म्हणजेच युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन UPSC संबंधित आहे? तर संघ लोकसेवा आयोगाची तरतूद ही भारतीय राज्यघटनेमधील अनुच्छेद 315 मध्ये करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आणि हे कलम 315 मध्ये संघ त्याचबरोबर राज्य लोकसेवा आयोगाची देखील तरतूद आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. त्याचबरोबर परीक्षेमध्ये तुम्हाला लोकसेवा आयोग याच्याशी संबंधित भारतीय राज्यघटनेचा कोणता भाग आहे असा देखील विचारतील. तर भाग 14 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या भाग 14 मध्ये लोकसेवा आयोग याच्याशी संबंधित तरतुदी आहेत. त्यामुळे हा देखील भाग लक्षात ठेवा. हा भाग देखील डायरेक्ट तुम्हाला प्रश्नामध्ये विचारला जाऊ शकतो. चालू घडामोडींच्या नोट्ससाठी मला खूप सारे रिक्वेस्ट येत होत्या आणि ते लक्षात घेऊनच आपण चालू घडामोडींचा PDF कोर्स लॉन्च करत आहोत. या कोर्सची काय वैशिष्ट्ये आहेत तर हा कोर्स पूर्णपणे TCS आणि IBPS पॅटर्न डिकोड करून आपण बनवलेला आहे. TCS आणि IBPS नुसार जे टॉपिक महत्त्वाचे आहेत किंवा ज्या चालू घडामोडी महत्त्वाच्या आहेत त्या सर्व आपण इथे कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जानेवारी 2025 पासून पुढे सर्व महिन्यांच्या चालू घडामोडींचा समावेश आपण या कोर्समध्ये करणार आहोत. या कोर्समध्ये आपण मंथ वाईज चालू घडामोडी देणार आहोत. त्याचबरोबर या ज्या चालू घडामोडी असतील त्या 1 लाइनर स्वरूपात आणि घटक न्याय असतील. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला टॉपिक दिला जाईल किंवा घटक दिला जाईल आणि त्याच्या खाली त्या महिन्यातील त्याच्याशी संबंधित त्या घटकाशी संबंधित सर्व चालू घडामोडी दिल्या जातील. अशा प्रकारे ज्या प्रकारे TCS आणि IBPS तुम्हाला प्रश्न विचारते त्याच प्रकारचा प्रश्न एका साईडला असेल आणि दुसऱ्या साईडला त्याचे उत्तर दिले जाईल. आणखीन एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व PDF तुम्हाला डाउनलोड करता येतील आणि जर तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही त्याच्या प्रिंट काढून देखील तुम्ही वाचू शकता. मग हा कोर्स जॉईन कसा करायचा तर त्यासाठी स्पर्धा परीक्षा मित्र या नावाची आपली ॲप आहे. ती ॲप डाउनलोड करा. ती ॲप डाउनलोड केल्यानंतर त्या ॲपवरती तुम्हाला आपला चालू घडामोडींशी संबंधित सरळ सेवा भरती 2025 हा कोर्स दिसेल. तेथून तुम्ही तो परचेस करू शकता. फक्त 99 रुपयाला हा कोर्स आपण अवेलेबल करत आहोत आणि याच्यामध्ये 2025 या वर्षातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण कव्हर करणार आहे. ही जी ॲप आहे स्पर्धा परीक्षा मित्र त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये देखील देत आहे. तेथून तुम्ही ती डाउनलोड करू शकता. प्रश्न क्रमांक 11, कोणता अनुच्छेद UPSC सदस्यांचा कार्यकाळ टर्म ऑफ ऑफिस आणि नेमणूक अपॉइंटमेंट निश्चित करतो? तर UPSCचे जे सदस्य आहेत त्यांचा कार्यकाळ आणि त्यांची नेमणूक याच्याशी संबंधित भारतीय राज्यघटनेमध्ये 316 हे कलम देण्यात आलेले आहे. याच्यावरती देखील
TCSने एकदा प्रश्न विचारलेला होता, त्यामुळे हा देखील महत्त्वाचा प्रश्न ठरतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. याच्यावर आणखीन एका प्रकारे ते प्रश्न विचारू शकतात की UPSC सदस्यांची नेमणूक कोण करते. तर यांची नेमणूक UPSCच्या बाबतीत भारताचे राष्ट्रपती करतात सदस्यांची नेमणूक, आणि MPSC किंवा ज्या काही स्टेट लोकसेवा आयोग आहेत वेगवेगळ्या राज्यातील, त्याच्याशी संबंधित नेमणुका हे त्या राज्यातील राज्यपाल करतात. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर जी काही सदस्यांची संख्या आहे त्याच्या संबंधी कोणतीही तरतूद राज्यघटनेत करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही सदस्य संख्या UPSCच्या बाबतीत राष्ट्रपती ठरवतात, तर राज्यसेवा आयोग जे आहेत त्यांच्या बाबतीत ही संख्या त्या राज्याचे राज्यपाल ठरवतात. त्यामुळे या 2-3 गोष्टी लक्षात ठेवा, याच्यावरतीच तुम्हाला प्रश्न विचारले जातील. प्रश्न क्रमांक 12, भारतीय राज्यघटनेतील कोणता अनुच्छेद हा GST काउन्सिलच्या निर्मितीसाठी तरतूद करतो. तर भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 279A मध्ये GST काउन्सिलच्या निर्मितीची तरतूद आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आणि ही जी तरतूद आहे GST काउन्सिलची, ती भारतीय राज्यघटनेच्या 101वी घटनादुरुस्तीनुसार टाकण्यात आलेली आहे. जी घटनादुरुस्ती 2016 मध्ये झाली, त्या 101व्या घटनादुरुस्तीनुसार GST काउन्सिलची तरतूद करण्यात आलेली आहे, आणि त्याच्यासाठी भारतीय राज्यघटनेत कलम 279A नमूद करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 13, भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार कोणत्या अनुच्छेदामध्ये वर्णन केलेले आहेत. तर हे देखील आपण मागाशीच पाहिलं की भारतीय नागरिकांचे जे मूलभूत हक्क आहेत किंवा मूलभूत अधिकार आहेत त्यांचे वर्णन हे अनुच्छेद 12 ते 35 या हक्कांमध्ये किंवा या कलमांमध्ये करण्यात आलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 14, राज्यपालांचा अध्यादेशाचा म्हणजेच ऑर्डिनन्स काढण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात नमूद आहे. तर जेव्हा राज्य विधिमंडळाचे अधिवेशन अस्तित्वात नसेल आणि एखाद्या महत्त्वाच्या विषयावर कायदा करण्याची गरज असेल, तर त्याच्यासाठी राज्यपालांना अध्यादेश काढण्याचा अधिकार असतो, आणि असा अध्यादेश काढण्याचा अधिकार त्यांना भारतीय राज्यघटनेच्या कलम 213 नुसार प्रदान करण्यात आलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता परीक्षेमध्ये तुम्हाला राष्ट्रपतींचा अध्यादेश काढण्याचा अधिकार कोणत्या कलमामध्ये आहे असा देखील प्रश्न ते TCS वाले तुम्हाला विचारतील. तर राष्ट्रपतींचा अध्यादेश काढण्याचा अधिकार हा कलम 123 मध्ये नमूद आहे. त्यामुळे हे देखील कलम लक्षात ठेवा, याच्यावरती 100% प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर कलम 161 हे देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. याच्यामध्ये राज्यपालांचा क्षमादानाचा अधिकार आहे. म्हणजे काय, एखाद्या शिक्षेमध्ये सूट देण्याचा किंवा ती तहकूब करण्याचा किंवा रद्द करण्याचा राज्यपालांचा जो अधिकार आहे त्याला राज्यपालांचा क्षमादानाचा अधिकार म्हणतात, आणि हा अधिकार भारतीय राज्यघटनेतील कलम 161 नुसार राज्यपालांना मिळालेला आहे. त्यामुळे ही 2-3 कलमे लक्षात ठेवा, याच्यावरतीही खूप वेळा प्रश्न विचारलेले आहेत. प्रश्न क्रमांक 15, भारतीय राज्यघटनेतील कोणता अनुच्छेद हा जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण सांगतो. तर हे कलम भारतीय राज्यघटनेतील खूप महत्त्वाचे कलम असून या कलमानुसार व्यक्तीला जीवन जगण्याचा आणि प्रतिष्ठेसह ते जीवन जगण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. आणि हे जे अधिकार आहेत, जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण करण्याचा अधिकार, हा भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 21 नुसार आपल्याला प्राप्त होतो, आणि हा देखील मूलभूत हक्कच आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. हा जो जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षणाचा हक्क आहे, याच्याशी संबंधित 2 महत्त्वाचे खटले आहेत. ते कोणते? तर पहिला खटला आहे AK गोपालन खटला. हा खटला आहे 1950 सालचा, आणि याच्यामध्ये जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा संकुचित अर्थ काढलेला सुप्रीम कोर्टाने. आणि दुसरा जो खटला आहे तो खटला आहे मनेका गांधी खटला.
1978 सालचा आणि या खटल्यामध्ये मात्र जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा ब्रॉड म्हणजे विस्तारित स्वरूपाचा अर्थ काढलेला आहे. त्यामुळे हे दोन खटले लक्षात ठेवा. हे दोन्ही खटले कलम 21शी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 16. भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम सार्वजनिक रोजगारांमध्ये समान संधी सुनिश्चित करते? तर सर्वात आधी आपण सार्वजनिक रोजगारांमध्ये समान संधी म्हणजे काय, तर जे रोजगार राज्य शासनाच्या अखत्यारीत आहेत किंवा राज्य शासनाद्वारे दिले जातात त्या रोजगारांमध्ये भेदभाव केला जाणार नाही आणि याच्याशी संबंधित कलम आहे कलम 16 आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर कलम 12 हे देखील खूप महत्त्वाचे आहे, पण याच्याकडे जास्त कोणी लक्ष देत नाही. तर कलम 12 मध्ये राज्य संस्था जी आहे म्हणजे राज्य म्हणजे काय किंवा राज्य संस्था काय आहे याची व्याख्या देण्यात आलेली आहे. त्यामुळे कलम 12 देखील तुमचे पाठ असले पाहिजे. याच्यावरती खूप वेळा TCSने प्रश्न विचारलेले आहेत. प्रश्न क्रमांक 17. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदांतर्गत भारताच्या राष्ट्रपतीला आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार आहे? आता सर्वात आधी परीक्षेत तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेनुसार कोणाला देण्यात आलेला आहे? तर त्याचे उत्तर असेल भारताच्या राष्ट्रपतींना. दुसरा प्रश्न असा येऊ शकतो की कोणत्या कलमानुसार हा अधिकार देण्यात आलेला आहे? तर भारतीय राज्यघटनेतील कलम 352 नुसार राष्ट्रपतींना हा अधिकार असेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. तिसरा प्रश्न तुम्हाला येईल की राष्ट्रपतींचा आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार याला कारणे काय आहेत किंवा कोणत्या कारणांच्या आधारावर राष्ट्रपती आणीबाणी घोषित करतात? तर याला 3 कारणे आहेत. पहिले कारण आहे युद्ध. भारत जर युद्धात असेल तर राष्ट्रपती आणीबाणी घोषित करतात. दुसरे कारण असेल परकीय आक्रमण जर झाले भारतावर तर राष्ट्रपती भारतात आणीबाणी लागू करतात. आणि तिसरे कारण आहे सशस्त्र उठाव. भारतामध्ये जर सशस्त्र उठाव झाला तर त्याच्या पार्श्वभूमीवर देखील आणीबाणी लागू केली जाऊ शकते. त्यामुळे या 3 कारणांसाठी आणीबाणी लागू केली जाते. त्यामुळे ही 3 कारणे लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न येईल. त्यानंतर भारतीय राज्यघटनेतील कलम 356 देखील खूप महत्त्वाचे आहे. या कलम 356 मध्ये राष्ट्रपती राजवट किंवा त्यालाच आपण राज्य आणीबाणी असं म्हणतो किंवा यालाच आणखीन एक नाव आहे ते म्हणजे घटनात्मक आणीबाणी. घटनात्मक आणीबाणी म्हणजे काय, तर एखादी राज्याची यंत्रणा जर राज्य चालवण्यास सक्षम नसेल तर त्या ठिकाणी घटनात्मक आणीबाणी लागू केलेली असते. आता TCS तुम्हाला कसा प्रश्न विचारेल, तर राष्ट्रपती राजवट याच्या संबंधी कोणत्या कलमामध्ये तरतूद आहे किंवा राज्य आणीबाणीशी संबंधित कोणते कलम आहे किंवा घटनात्मक आणीबाणी कोणत्या कलमानुसार लावली जाते? तर हे सर्व गोष्टी कलम 356शी संबंधित आहेत, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर आणखीन एक प्रश्न TCS तुम्हाला विचारेल ते म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये वित्तीय आणीबाणीशी संबंधित असलेले कलम कोणते आहे? तर भारतीय राज्यघटनेतील वित्तीय आणीबाणी ही कलम 360 नुसार लावता येते. त्यामुळे कलम 360 वित्तीय आणीबाणी हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 18. कोणता अनुच्छेद मानवी तस्करी आणि जबरदस्तीचे काम प्रतिबंधित करतो? तर आपण हे मागाशीच पाहिलेले आहे की मानवांची तस्करी असेल किंवा सक्तीचे काम किंवा जबरदस्तीचे काम किंवा वेठबिगारी याला प्रतिबंधित करणारे कलम आहे कलम 23 हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 19. भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम शिक्षणाचा अधिकार सुनिश्चित करते? तर सर्वात आधी शिक्षणाचा अधिकार हा आत्ता मूलभूत अधिकार आहे. मात्र हा अधिकार पूर्वी राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकार नव्हता. हा अधिकार 86वी घटना दुरुस्ती 2002 साली भारतीय राज्यघटनेत ॲड करण्यात आलेला आहे. त्यामुळे 86वी घटना दुरुस्ती लक्षात ठेवा. याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाईल कारण वेगवेगळ्या घटना दुरुस्तीवर 100% TCS प्रश्न विचारते. आणि 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार शिक्षणाचा अधिकार हा भारतीय राज्यघटनेतील कलम 21A मध्ये
टाकण्यात आला. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 20. भारताचे महान्यायवादी म्हणजेच अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया यांची कोण नियुक्ती करतो? तर महान्यायवादींची नियुक्ती हे भारताचे राष्ट्रपती करतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न तुम्हाला TCS विचारेल की भारताचे महान्यायवादी या पदाची तरतूद कोणत्या कलमामध्ये आहे? तर भारतीय राज्यघटनेतील कलम 76 मध्ये महान्यायवादी पदाची तरतूद आहे. त्यामुळे हे कलम लक्षात ठेवा. याच्यावरती खूप वेळा TCSने प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न ते विचारतील की महान्यायवादींचा पदावधी कोण निश्चित करतो? किंवा अजून एक प्रश्न ते विचारतील की महान्यायवादींचे पगार असेल किंवा भत्ते असतील याचा निर्णय कोण घेते किंवा कोण ठरवतो? तर पदावधी, पगार, भत्ते हे सर्व ठरवण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतींनाच आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कोणता अनुच्छेद भारताचा एकत्रित निधी म्हणजेच कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया याच्याशी संबंधित आहे? तर भारताचा एकत्रित निधी म्हणजेच संचित निधी याच्याशी संबंधित असलेले कलम आहे कलम 266(1) हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेतील कलम 266(2) याच्यामध्ये भारताचे सार्वजनिक लेखे आहेत. त्यामुळे हे देखील कलम लक्षात ठेवा. सार्वजनिक लेख्यांशी संबंधित कोणते कलम आहे? तर कलम 266(2) आणि 267 हे देखील कलम खूप महत्त्वाचे आहे. याच्यावरती TCSने प्रश्न विचारलेले आहेत. तर कलम 267 मध्ये भारताचा आकस्मिकता निधी याच्याशी संबंधित तरतूद आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. आकस्मिकता निधी कोणत्या कलमामध्ये आहे असा प्रश्न विचारला जातो. तर त्या संबंधित कलम आहे 267. भारताचे सार्वजनिक लेखे कोणत्या कलमात आहेत? तर ते आहेत 266(2) मध्ये आणि संचित निधी म्हणजेच कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया 266(1) मध्ये. हे तिन्ही कलमे लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणता अनुच्छेद भारतीय राज्यघटनेत ग्रामपंचायतींचे संघटन याबाबत स्पष्ट उल्लेख करतो? तर ग्रामपंचायतींचे संघटन याच्याशी संबंधित जे कलम आहे ते आहे कलम 40 हे. अनुच्छेद 40 मध्ये ग्रामपंचायतीचे संघटन याबाबत तरतूद आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता हे जे ग्रामपंचायतींचे संघटन आहे ते भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वे जी आहेत भाग 4 मधील कलम 36 ते 51 मध्ये याच्यामध्ये येते आणि त्याच्यावरती परीक्षेत खूप वेळा प्रश्न विचारले जातात. त्यामुळे ती एकदा आपण जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहेत ती बघूया शॉर्टमध्ये एकदम. तर कलम 38 मध्ये काय आहे? तर कलम 38 मध्ये लोककल्याणासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणे यासंबंधी तरतूद आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे जे मार्गदर्शक तत्व आहे ते आहे कलम 39(a). याच्यामध्ये समान न्याय आणि कायदेविषयक मोफत सहाय्य याची तरतूद आहे. याच्यावरती 100% प्रश्न विचारले जातात. त्यानंतर कलम 40 हे आत्ताच आपण बघितलं ग्रामपंचायतीचे संघटन याच्याशी संबंधित आहे. त्यानंतर कलम 43(b) मध्ये सहकारी संस्थांना स्थापन करण्याबाबत प्रोत्साहन देण्यात आलेले आहे. त्यामुळे हे देखील परीक्षे दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर कलम 44 याच्यावरती देखील TCS खूप वेळा प्रश्न विचारताना दिसते. तर कलम 44 मध्ये समान नागरी संहिता किंवा युनिफॉर्म सिव्हिल कोड याच्याशी संबंधित तरतुदी आहेत. त्यानंतर कलम 45 मध्ये जी 6 वर्षाखालील बालके आहेत त्यांचे संगोपन आणि शिक्षणाची तरतूद करण्याविषयीची भाष्य करण्यात आलेले आहे. कलम 48 मध्ये कृषी आणि पशुसंवर्धन याच्या संबंधित तरतुदी आहेत. त्यानंतर कलम 48(a) हे देखील खूप महत्त्वाचे आहे. याच्यामध्ये पर्यावरण संरक्षणाच्या संबंधित तरतुदी आहेत. त्यानंतर कलम 49 हे देखील TCSने खूप वेळा विचारलेले आहे की जी भारतातील राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके आहेत किंवा स्थाने आहेत आणि जी वस्तू आहेत त्यांचे संरक्षण करण्याविषयीची तरतूद किंवा मार्गदर्शक तत्व हे कलम 49 मध्ये देण्यात आलेले आहे. आणि त्यानंतर कलम 51 हे शेवटचे मार्गदर्शक तत्व आहे. याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचे संवर्धन करण्याविषयी तरतूद आहे. तर ही काही महत्त्वाची मार्गदर्शक तत्वे आहेत. याच्यावरती खूप वेळा प्रश्न येऊन गेलेले आहेत.
त्यामुळे ही एकदा बघून घ्या. व्यवस्थित जी काही महत्त्वाची आहेत ती तोंडपाठ करा, कारण याच्यावरती डायरेक्ट आर्टिकलवरती प्रश्न विचारला जातो. प्रश्न क्रमांक 23. कोणते कलम हे उच्च न्यायालयाला काही विशिष्ट रिट्स जारी करण्याचा अधिकार देते? तर जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन केले जाते तर त्याच्याशी संबंधित उच्च न्यायालयाला रिट्स किंवा प्राधिलेख जारी करण्याचा अधिकार मिळतो आणि हा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या कलम 226 नुसार उच्च न्यायालयाला मिळालेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर भारताचे जे सर्वोच्च न्यायालय आहे सुप्रीम कोर्ट, या सुप्रीम कोर्टला देखील रिट्स जारी करण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेतील कलम 32 नुसार देण्यात आलेला आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 24. काही प्रकरणांमध्ये दोन्ही सभागृहाचे संयुक्त अधिवेशन, ज्याला आपण जॉईंट सिटिंग म्हणतो, ती कोणत्या अनुच्छेदाशी संबंधित आहे? तर संयुक्त अधिवेशन ही भारतीय राज्यघटनेच्या कलम 108 नुसार भरवले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. तर जी काही सामान्य विधेयके आहेत किंवा जी वित्तीय विधेयके आहेत त्याच्याशी संबंधित काही डेडलॉक सिच्युएशन निर्माण झाली असेल तर त्याच्यासाठी संयुक्त अधिवेशन भरवले जाते आणि हे संयुक्त अधिवेशन कलम 108 नुसार भरवण्यात येते. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचे कलम येथे आहे, ते आहे कलम 110. कलम 110 मध्ये धन विधेयकाची व्याख्या देण्यात आलेली आहे. परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारला जातो की धन विधेयक याची व्याख्या कोणत्या कलमामध्ये देण्यात आलेली आहे? तर याची व्याख्या कलम 110 मध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो. प्रश्न क्रमांक 25. भारतीय राज्यघटनेतील कोणता अनुच्छेद मंत्रिमंडळाची नेमणूक आणि अपात्रता स्पष्ट करतो? तर मंत्रिमंडळाविषयीच्या तरतुदी मोस्टली भारतीय राज्यघटनेतील कलम 75 मध्ये देण्यात आलेले आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर अनुच्छेद 74 हे देखील परीक्षे दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. कलम 74 मध्ये राष्ट्रपतीस सहाय्य व सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, या कलम 74 वरती देखील परीक्षेत प्रश्न विचारले जातात. परीक्षेच्या दृष्टिकोनातून कलम 74 आणि कलम 75 ही दोन्ही खूप महत्त्वाचे आहेत. प्रश्न क्रमांक 26. लोकसभेत सभापती आणि उपसभापती यांच्याशी संबंधित कलमे कोणती आहेत? तर लोकसभेचे सभापती म्हणजेच अध्यक्ष आणि लोकसभेचे उपसभापती म्हणजेच उपाध्यक्ष यांच्याशी संबंधित असलेली कलमे आहेत कलम 93 हे. कलम 93 मध्ये त्यांच्या नेमणुकीशी संबंधित तरतुदी आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर परीक्षेच्या दृष्टिकोनातून कलम 100 हे देखील खूप महत्त्वाचे आहे, कारण कलम 100 मध्ये संसदेतील मतदानाची प्रक्रिया सांगितलेली आहे. त्यामुळे परीक्षेमध्ये तुम्हाला याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर कलम 100 मध्येच संसदेतील सभागृह चालण्यासाठी किती गणपूर्तीची आवश्यकता आहे त्याच्याशी संबंधित तरतुदी देखील देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे कलम 100 म्हटलं की मतदानाची प्रक्रिया प्लस गणपूर्तीचा समावेश होतो. त्याचबरोबर गणपूर्ती किती सांगितलेली आहे या कलमामध्ये? तर एकूण सभासद संख्येच्या 1/10 सदस्य उपस्थित असले पाहिजेत. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, 1/10 ही गणपूर्तीची संख्या आहे. प्रश्न क्रमांक 27. भारतीय राज्यघटनेतील कोणता अनुच्छेद राज्यपालाची शपथ सांगतो? तर भारतीय राज्यघटनेतील राज्यपालाची शपथ देण्यात आलेली आहे कलम 159 मध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर असेल. त्याचबरोबर हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे, कारण याच्यापूर्वी देखील TCSने राज्यपालांच्या शपथेवर प्रश्न विचारलेला आहे. इथे TCS तुम्हाला आणखीन एका प्रकारे प्रश्न विचारू शकते की राज्यपालांची शपथ कोण देतं? तर जे हायकोर्ट आहे राज्याचे, त्या हायकोर्टचे किंवा उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश असतात ते हे राज्यपालांना त्या राज्यातील शपथ देत असतात. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, शपथ कोण देते असा देखील प्रश्न तुम्हाला विचारू शकतात.
आता राज्यपालांच्या संबंधित ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत किंवा कलमे आहेत त्या आपण बघूया. त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारणं अपेक्षित असतं, त्यामुळे ती एकदा तुम्ही व्यवस्थितरित्या तयारी करून ठेवा. तर कलम 153 मध्ये काय सांगितलेलं आहे की प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल. त्यामुळे कलम 53 परीक्षा दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर कलम 154 मध्ये राज्याचा कार्यकारी अधिकार नमूद केलेला आहे, जे राज्यपालांशी संबंधित असेल. त्यानंतर कलम 155 मध्ये राज्यपालांची नेमणूक विषय तरतूद करण्यात आलेली आहे, जी कोणाद्वारे केली जाते तर ती राष्ट्रपतींद्वारे केली जाते. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर कलम 156 मध्ये राज्यपालांचा कार्यकाळ किंवा पदावधी दिलेला आहे. तर कलम 157 मध्ये राज्यपाल होण्यासाठी ज्या पात्रता आवश्यक आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत. आणि आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे कलम 159 मध्ये राज्यपालांची शपथ किंवा प्रतिज्ञा देण्यात आलेली आहे. तर हे परीक्षे दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28, भारतीय राज्यघटनेतील कोणता अनुच्छेद सांगतो की नागरिकांच्या धर्म, जाती, लिंग, वंश किंवा जन्मस्थानावर आधार घेऊन त्याच्याशी भेदभाव केला जाऊ शकत नाही? तर भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 15 नुसार कोणत्याही नागरिकावर धर्म, जाती, लिंग, वंश किंवा जन्मस्थानाचा आधार घेऊन भेदभाव केला जाऊ शकत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर परीक्षेच्या दृष्टिकोनातून अनुच्छेद 14 हे देखील खूप महत्त्वाचे आहे. याच्यामध्ये काय तरतूद आहे तर कायद्यापुढे समानता. हे जे तत्व आहे ते भारतीय राज्यघटनेतील कलम 14 मध्ये सांगितलेले आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 29, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांतर्गत निवडणूक आयोग म्हणजेच इलेक्शन कमिशनची स्थापना केल्या गेली आहे? तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 324 मध्ये इलेक्शन आयोगाची तरतूद आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर परीक्षेमध्ये निवडणूक आयोग आणि लोकसेवा आयोग याच्यावरती खूप सारे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हे लक्षात ठेवा. आणखी एका प्रकारे देखील ते प्रश्न विचारू शकतात की निवडणूक आयोगाची तरतूद भारतीय राज्यघटनेतील कोणत्या भागामध्ये आहे? तर भाग 15 हा भारतीय राज्यघटनेतील निवडणुका या बाबींशी संबंधित आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येतो. प्रश्न क्रमांक 30, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात मूलभूत कर्तव्ये म्हणजेच फंडामेंटल ड्युटीज दिलेले आहेत? तर भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये ही कलम 51A मध्ये देण्यात आलेले आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. हा देखील खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे हा पार्ट असला पाहिजे. आता मूलभूत कर्तव्ये ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. याच्यावरती बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येतात. त्यामुळे ते सर्व प्रश्न इथे आपण आता कव्हर करूया. परीक्षेत असा प्रश्न विचारला जातो की मूलभूत कर्तव्ये ही कोणत्या घटनादृष्टीने ऍड करण्यात आली? कारण मूळ जी घटना होती त्याच्यामध्ये मूलभूत कर्तव्ये नव्हती. तर ही मूलभूत कर्तव्ये भारतीय राज्यघटनेत 42वी घटना दुरुस्ती जेव्हा झाली (1976 साली) त्यावेळी ऍड करण्यात आली. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येतो. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला जाईल की याची शिफारस कोणत्या समितीने केलेली मूलभूत कर्तव्यांची? तर मूलभूत कर्तव्यांची शिफारस ही सरदार स्वर्णसिंह समिती या समितीने शिफारस केली, म्हणून या शिफारसींच्या आधारावर मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आलेली. त्यानंतर तिसरा प्रश्न विचारला जातो की ही जी मूलभूत कर्तव्ये आहेत ती भारतीय राज्यघटनेतील कोणत्या भागामध्ये आहेत? तर ही मूलभूत कर्तव्ये भारतीय राज्यघटनेत भाग 4A मध्ये समाविष्ट आहेत. त्यामुळे भाग 4A हा मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर चौथा प्रश्न विचारला जातो की मूलभूत कर्तव्ये एकूण किती आहेत? तर सुरुवातीला ही मूलभूत कर्तव्ये 10 होती ज्यावेळी ऍड केली तेव्हा, आणि सध्या ही एकूण 11 मूलभूत कर्तव्ये आहेत. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर पाचवा प्रश्न याच्यावर विचारला जातो की मूलभूत कर्तव्ये भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या देशाच्या घटनेवरून ऍड करण्यात आलेले आहेत किंवा कोणत्या घटनेपासून प्रेरित होऊन बनवण्यात आलेले आहेत? तर ही मूलभूत कर्तव्ये सोव्हिएत रशियाच्या घटनेवरून भारतीय राज्यघटनेत घेण्यात आलेले आहेत. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, सोव्हिएत रशियावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जातो.
हे एवढेच प्रश्न तुम्हाला TCS मूलभूत कर्तव्यांवरती विचारेल, त्यामुळे हे लक्षात ठेवा, याच्या बाहेर तुमचा प्रश्न जात नाही. प्रश्न क्रमांक 31. भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम हे धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार राईट टू रिलिजियस फ्रीडम याच्याशी संबंधित आहे? तर आपण मागाशीच बघितलेलं होतं की धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार किंवा धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क हा भारतीय राज्यघटनेतील कलम 25 ते 28 मध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. आता त्याचबरोबर समानतेचा हक्क हा भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमांमध्ये समाविष्ट आहे असा देखील प्रश्न येतो. तर समानतेचा हक्क हा कलम 14 ते कलम 18 याच्यामध्ये समाविष्ट आहे. त्यानंतर स्वातंत्र्याचा हक्क भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमांमध्ये नमूद आहे असा देखील प्रश्न येतो. तर स्वातंत्र्याचा हक्क हा भारतीय राज्यघटनेतील कलम 19 ते 22 या कलमांमध्ये समाविष्ट आहे. आणि त्यानंतर शोषणाविरुद्ध हक्क याच्यावरती खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे TCSने. तर हा शोषणाविरुद्धचा हक्क कलम 23 आणि कलम 24 मध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे हे सर्व हक्क लक्षात ठेवा, याच्यावरती पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 32. खालीलपैकी कोणती जोडी ही योग्यरित्या जुळलेली नाही? तर आपण एक एक जोडी बघूया. कलम 110 आपण मगाशीच पाहिलेलं आहे की याच्यामध्ये धनविधेयकाची व्याख्या देण्यात आलेली आहे, त्यामुळे मनी बिल हे बरोबर आहे. त्यानंतर कलम 112 मध्ये काय आहे तर अखिल भारतीय सेवा आहेत का? तर नाही. कलम 112 मध्ये बजेटची संबंधित तरतूद आहेत. म्हणजेच भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 112 मध्ये वार्षिक वित्तीय विवरणपत्र देण्यात आलेले आहे, म्हणजे जे अर्थसंकल्प आहे त्याच्या तरतुदी या कलम 112 मध्ये देण्यात आलेल्या आहेत. तर अखिल भारतीय सेवा यांच्याशी संबंधित कलम हे कलम 312 आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे योग्यरित्या जुळलेली जोडी नाहीये, त्यामुळे हेच आपले योग्य उत्तर असेल. त्यानंतर कलम 108 हे संयुक्त बैठकी संबंधित आहे, हे देखील आपण मगाशी बघितलेलं आहे. आणि कलम 168 याच्यामध्ये राज्य विधिमंडळाची रचना देण्यात आलेली आहे, तर हे देखील बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 33. भारतीय राज्यघटना कोणत्या कलमाअंतर्गत वित्त आयोग म्हणजेच फायनान्स कमिशन संदर्भात तरतूद करते? तर भारतीय राज्यघटनेतील कलम 280 मध्ये वित्त आयोगाची तरतूद आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. परीक्षेमध्ये तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारला जाईल की वित्त आयोगाची नेमणूक कोणामार्फत केली जाते? तर वित्त आयोगाची नेमणूक हे भारताचे राष्ट्रपती करतात, त्यामुळे हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर असा देखील प्रश्न येईल की कधी नेमणूक केली जाते? तर ही नेमणूक ही साधारणतः दर 5 वर्षांनी राष्ट्रपतींमार्फत केली जाते, किंवा राष्ट्रपतींना वेळोवेळी जर आवश्यक वाटले तर त्याच्या आधी देखील 5 वर्षांच्या आधी देखील राष्ट्रपती वित्त आयोगाची नेमणूक करू शकतात. त्यामुळे हे लक्षात ठेवा, याच्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत. प्रश्न क्रमांक 34. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात मीडियाचे किंवा प्रेसचे स्वातंत्र्य फ्रीडम ऑफ प्रेस दिलेले आहे? तर भारतीय राज्यघटनेतील मीडियाचे किंवा प्रेसचे स्वातंत्र्य दिलेले आहे कलम 19(1)(a) मध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. हे देखील कलम परीक्षे दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे, कारण पेपरमध्ये याआधी देखील TCSने अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे की प्रेसचे स्वातंत्र्य कोणत्या कलमात दिलेले आहे? तर ते कलम आहे कलम 19(1)(a) हे. त्याचबरोबर कलम 19(1)(a) मध्ये शांततेचे स्वातंत्र्य, व्यापारी जाहिरात करण्याचे स्वातंत्र्य, सरकारी माहिती मिळवण्याचे स्वातंत्र्य देखील समाविष्ट आहे, हे देखील लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 35. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदांतर्गत सर्वोच्च न्यायालय नागरिकांचे मूलभूत अधिकार संरक्षित करते? तर हा देखील प्रश्न आपण पाठीमागे बघितलेला आहे की कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालयाला प्राधिलेख काढण्याचे अधिकार आहे, आणि त्यानुसारच सर्वोच्च न्यायालय हे मूलभूत अधिकारांचे, नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर कलम 32चे हेडिंग देखील तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. तर याला घटनात्मक उपाययोजनांचा हक्क असे देखील म्हटले जाते, कारण हा देखील कलम 32 अंतर्गत जो हक्क आहे तो मूलभूत हक्क आहे, हे लक्षात असू द्या.
प्रश्न क्रमांक 36. भारतीय राज्यघटनेतील कोणता अनुच्छेद राज्य किंवा स्टेटची व्याख्या देतो? तर आपण पाठीमागेच बघितलेलं आहे की राज्य किंवा राज्य संस्थेची व्याख्या ही कलम 12 मध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 37. अनुसूचित जमातींसाठी राष्ट्रीय आयोग नॅशनल कमिशन फॉर शेड्युल्ड ट्राईब्स कोणत्या कलमाशी संबंधित आहे? तर नॅशनल कमिशन फॉर शेड्युल्ड ट्राईब्स हा संबंधित आहे भारतीय राज्यघटनेतील कलम 338 ए शी. 338 ए मध्ये अनुसूचित जमातींसाठी राष्ट्रीय आयोगाची तरतूद आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आता परीक्षेत तुम्हाला नॅशनल कमिशन फॉर शेड्युल्ड कास्ट असा देखील प्रश्न येऊ शकतो. अनुसूचित जातींसाठीचा राष्ट्रीय आयोग कोणत्या कलमानुसार स्थापन केला जातो? तर त्याची कलम आहे कलम 338. त्यामुळे हे देखील कलम लक्षात असू द्या. याच्यावरती देखील पेपरमध्ये प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर परीक्षेमध्ये तुम्हाला राष्ट्रीय मागासवर्ग आयोग ओबीसींसाठीचा जो आयोग आहे तो कोणत्या कलमामध्ये नमूद करण्यात आलेला आहे किंवा त्याची तरतूद कोणत्या कलमामध्ये आहे असा देखील प्रश्न परीक्षेमध्ये विचारू शकतात. तर राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची तरतूद कलम 338 ब मध्ये किंवा बी मध्ये करण्यात आलेले आहे. त्यामुळे हे देखील कलम लक्षात असू द्या. हे तिन्ही कलमे लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 38. भारताच्या राष्ट्रपतींकडे क्षमादान म्हणजेच पार्डन देण्याचा अधिकार कोणत्या अनुच्छेदांतर्गत आहे? तर भारतीय राष्ट्रपतींकडे क्षमादानाचा अधिकार असतो आणि हा देखील परीक्षा दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. तर हा अधिकार भारतीय राष्ट्रपतींना कलम 72 नुसार प्राप्त झालेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. यानुसार भारताचे राष्ट्रपती हे शिक्षा झालेल्या व्यक्तीस त्या शिक्षेमध्ये सूट देऊ शकतात, ती सौम्य करू शकतात किंवा पूर्णपणे माफ देखील करू शकतात. त्यामुळे हे लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येतो. असा देखील प्रश्न येऊ शकतो, हा जो क्षमादानाचा अधिकार आहे तो राज्याच्या राज्यपालांना देखील असतो. तर तो अधिकार राज्याच्या राज्यपालांना कोणत्या कलमांतर्गत मिळालेला आहे? तर राज्यपालांना हा अधिकार कलम 161 अंतर्गत मिळतो. त्यामुळे हे देखील कलम लक्षात ठेवा. राज्यपालांना कलम 161 अंतर्गत तर राष्ट्रपतींना कलम 72 अंतर्गत क्षमादानाचा अधिकार मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 39. भारताच्या राष्ट्रपतीला महाभियोगास म्हणजेच इम्पिचमेंटसाठी सामोरे जावं लागू शकते. तर ते कोणत्या कलमांतर्गत? तर भारताच्या राष्ट्रपतींना जर पदावरून दूर करायचे असेल तर त्यासाठी महाभियोगाची प्रक्रिया नमूद करण्यात आलेली आहे भारताच्या राज्यघटनेत. आणि या महाभियोगासाठी एकमेव कारण देण्यात आलेले आहे, ते म्हणजे घटनाभंग. म्हणजे घटनेच्या तरतुदींचा भंग होईल अशी जर कृत्य राष्ट्रपतींनी केले तर त्यांच्या विरोधात महाभियोग सादर केला जाऊ शकतो. आणि ही महाभियोगाची प्रक्रिया अनुच्छेद 61 मध्ये सांगण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. परीक्षेमध्ये एकतर तुम्हाला महाभियोगाचे कलम विचारले जाते किंवा कारण विचारले जाते. प्रश्न क्रमांक 40. भारतीय राज्यघटनेतील कोणता अनुच्छेद राष्ट्रपतीच्या कार्यकाळाशी टर्म ऑफ ऑफिसशी संबंधित आहे? म्हणजे राष्ट्रपतींचा कार्यकाळ कोणत्या अनुच्छेदामध्ये व्यक्त केलेला आहे? तर त्या संबंधित अनुच्छेद आहे 56. पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. आता परीक्षेत तुम्हाला राष्ट्रपतींशी संबंधित जी काही महत्त्वाची कलमे आहेत ते देखील माहीत असणं आवश्यक आहे, कारण त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तर सर्वात महत्त्वाची कलम म्हणजे कलम 52. याच्यामध्ये भारताचे राष्ट्रपती या पदाची तरतूद आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवा. त्यानंतर कलम 54 नुसार राष्ट्रपतींची निवडणूक याची तरतूद आहे. कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदासाठी अर्हता सांगितलेल्या आहेत आणि कलम 59 मध्ये राष्ट्रपती पदाच्या शर्ती सांगितलेल्या आहेत. त्यामुळे कलम 58 अर्हता आणि कलम 59 शर्ती ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. आणि 52 मध्ये राष्ट्रपती पदाची तरतूद आहे. प्रश्न क्रमांक 41. खालीलपैकी कोणती जोडी ही योग्यरित्या जुळलेली नाही? तर एक जोडी आपण बघूया. अनुच्छेद 14 कायद्यापुढे समानता हे बरोबर आहे. कलम 14 मध्ये कायद्यापुढे समानतेची तरतूद आहे. अनुच्छेद 16 सार्वजनिक रोजगारात समानता
हे देखील बरोबर आहे. राज्य शासनाच्या अखत्यारीत जे काही रोजगार असेल त्यामध्ये सर्वांना समान संधी असेल, त्यामुळे कलम 16 हे देखील बरोबर आहे. त्यानंतर कलम 17 अनुच्छेद 17 अस्पृश्यतेचा नाश, बरोबर. कलम 17 मध्ये अस्पृश्यतेस बंदी घालण्यात आलेली आहे. त्यानंतर कलम 18 शिक्षणाचा हक्क, तर हे चुकीचं आहे. कलम 18 मध्ये किताब नष्ट करण्यात आलेले आहेत. हे आपण सुरुवातीलाच बघितलेलं आहे की कलम 18 हे वेगवेगळे जे किताब आहेत, पदवी आहेत, ते नष्ट करण्याशी संबंधित आहे. तर शिक्षणाचा हक्क जो आहे तो भारतीय राज्यघटनेतील कलम 21A मध्ये टाकण्यात आलेला आहे, जो मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 ही योग्यरित्या न जुळलेली जोडी असेल. प्रश्न क्रमांक 42, सर्व मुलांना 6 ते 14 वर्ष वयोगटातील शिक्षणाचा अधिकार कोणत्या स्वरूपाचा आहे? तर जी मुले 6 ते 14 वर्षे वयोगटातील आहेत त्यांना, सर्व मुलांना त्या शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत हक्क बनवलेला आहे. आणि हा मूलभूत हक्क भारतीय राज्यघटनेत कलम 21A नुसार टाकण्यात आलेला आहे, जे आत्ताच आपण पाहिलं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 मूलभूत अधिकार फंडामेंटल राईट्स हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 43, भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम हे राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वे म्हणजेच डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी सांगतात? तर आपण सुरुवातीलाच बघितलेलं की राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे यासंबंधीच्या तरतुदी हे भारतीय राज्यघटनेतील कलम 36 ते कलम 51 दरम्यान नमूद केलेले आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 44, भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम हे भारताच्या उपराष्ट्रपती व्हाईस प्रेसिडेंट पदाच्या संदर्भात तरतूद करते? तर हे देखील परीक्षे दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. तर भारताचे उपराष्ट्रपती व्हाईस प्रेसिडेंट या पदाची तरतूद कलम 63 अंतर्गत करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता याच्या संबंधित ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, उपराष्ट्रपती पदाशी संबंधित जी काही महत्त्वाची कलमे आहेत ते आपण बघूया. कलम 63 मध्ये भारताचा उपराष्ट्रपती व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया या पदाची तरतूद आहे. त्यामुळे हे परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले कलम आहे. त्यानंतर कलम 64 याच्यावरती देखील खूप वेळा प्रश्न विचारलेले आहेत. याच्यामध्ये काय आहे तर उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. तर उपराष्ट्रपती म्हणून त्यांना विशेष असे काही काम नसते, तर राज्यसभेचे पदसिद्ध सभापती म्हणूनच त्यांना काम असते. त्यामुळे याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. त्यानंतर कलम 66 मध्ये उपराष्ट्रपती पदाची निवड आहे आणि कलम 69 उपराष्ट्रपतींची शपथ किंवा प्रतिज्ञा याच्याशी संबंध आहे. त्यामुळे कलम 69 वरती देखील प्रश्न विचारले जातात की उपराष्ट्रपती पदाची शपथ कोणत्या कलमात आहे, तर ते आहे कलम 69 हे. प्रश्न क्रमांक 45, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांतर्गत राष्ट्रपतींना अध्यादेश काढण्याचा, ऑर्डिनन्स जारी करण्याचा अधिकार दिलेला आहे? तर जेव्हा संसदेची अधिवेशन चालू नसते किंवा एखाद्या सभागृहाचे अधिवेशन चालू असते आणि दुसरे सभागृह त्यावेळी फंक्शनिंग नसते, तेव्हा राष्ट्रपतींना अध्यादेश काढण्याचा अधिकार असतो एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीशी संबंधित. तर तो अधिकार त्यांना कलम 123 नुसार प्रदान करण्यात आलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. तर आपण सुरुवातीलाच पाहिल्याप्रमाणे कलम 213 नुसार अशा स्वरूपाचा अधिकार राज्यपालांना देखील आहे. प्रश्न क्रमांक 46, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांतर्गत कायदा करण्याचे शेषाधिकार केंद्रास दिलेले आहेत? तर आपल्याला माहित आहे कायदा करण्यासाठी 3 वेगवेगळ्या सूची करण्यात आलेल्या आहेत संविधानानुसार, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. तर याच्याशी व्यतिरिक्त जे काही शेषाधिकार असतील त्याच्याशी संबंधित कायदा करण्याचे अधिकार हे पूर्णतः केंद्र सरकारला दिलेले आहेत आणि हे अधिकार भारतीय राज्यघटनेतील कलम 248 नुसार देण्यात आलेले आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 47, मालमत्ता हक्क म्हणजेच राईट टू प्रॉपर्टी हा एक टिंबटिंब प्रकारचा अधिकार आहे. तर सुरुवातीला भारताच्या राज्यघटनेमध्ये मालमत्ता हक्क हा मूलभूत हक्क होता. मात्र हा हक्क जेव्हा 44वी घटना दुरुस्ती झाली साली, तेव्हा तो मूलभूत हक्कामधून वगळला आणि हा मालमत्तेचा हक्क 44वी घटना दुरुस्ती 1978 नुसारच कलम 300A मध्ये समाविष्ट करण्यात आला.
त्यामुळे सध्या मालमत्तेचा हक्क हा कलम 300A मध्ये आहे, हे लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो आणि त्यामुळेच हा जो हक्क आहे तो कायदेशीर हक्क आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. तर सुरुवातीला कलम 31 मध्ये मालमत्तेचा हक्क होता, त्यामुळे तो मूलभूत हक्क होता. मात्र सध्या हा मूलभूत हक्क नसून कायदेशीर हक्क बनलेला आहे. प्रश्न क्रमांक 48, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात निवडणूक आयोग इलेक्शन कमिशनच्या संदर्भात तरतुदी आहेत? तर हे देखील आपण पाठीमागे बघितलेले आहे की निवडणूक आयोगाची तरतूद ही भारतीय राज्यघटनेच्या कलम 324 मध्ये केलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर परीक्षेत असा देखील प्रश्न येतो की भारतीय राज्यघटनेतील कोणत्या भागात निवडणूक आयोगाची तरतूद आहे? तर भाग 15 मध्ये निवडणूक आयोगाची तरतूद आहे. त्याचबरोबर भाग 15 मधील कलम 324 ते कलम 329 दरम्यान निवडणूक आयोगाशी संबंधित काही बाबी किंवा तरतुदी केलेल्या आहेत. त्यामुळे हे देखील तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 49, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांतर्गत राष्ट्रपती वित्तीय आणीबाणी फायनान्शियल इमर्जन्सी घोषित करतात? तर हे देखील आपण बघितलेलं आहे की कलम 60 नुसार वित्तीय आणीबाणी जाहीर केली जाते. मात्र भारताच्या राजकीय इतिहासात एकदा देखील वित्तीय आणीबाणी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 50, भारतीय राज्यघटनेतील कलम 80 मध्ये राज्यसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती ठरवलेली आहे? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून राज्यसभा आणि लोकसभेची रचना खूप महत्त्वाची आहे, कारण त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तर कलम 80 मध्ये राज्यसभेची रचना देण्यात आलेली आहे. त्यामुळे कलम 80 लक्षात ठेवा. आणि या कलमात राज्यसभेमध्ये महत्तम म्हणजे जास्तीत जास्त 250 सदस्य असावेत अशी तरतूद आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. या 250 मध्ये 238 सदस्य हे इनडायरेक्टली निवडून दिले जातात, तर 12 सदस्य हे राष्ट्रपतींमार्फत नामनिर्देशित केले जातात. त्यामुळे ही फोड देखील लक्षात असू द्या, 238 + 12ची. त्यानंतर आणखीन एक कलम इथे लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही, ते आहे कलम 81. कलम 81 कशाशी संबंधित आहे? तर कलम 81 मध्ये लोकसभेची रचना दिलेली आहे. त्यामुळे याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारले जातील. तर अशा रीतीने आपण हे 50 प्रश्न बघितलेले आहेत. जे महत्त्वाचे आर्टिकल्स आहेत भारतीय राज्यघटनेमधील कलमे, त्याच्याशी संबंधित हे 50 प्रश्न आहेत. परीक्षेमध्ये तुम्हाला या 50 प्रश्नांमधूनच डायरेक्टली प्रश्न विचारले जातील किंवा या प्रश्नांच्या अवतीभोवती प्रश्न विचारले जातील. त्यामुळे पेपर झाल्यानंतर मला नक्की या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा याचा तुम्हाला किती फायदा झाला ते. त्याचबरोबर अशाच प्रकारचे जे काही टॉपिक्स आपल्या सिलेबसमध्ये दिलेले आहेत त्या प्रत्येक टॉपिकवर अशाच प्रकारे जर MCQ क्वेश्चन्स मी घ्यावे असे तुम्हाला वाटत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये MCQ म्हणून टाईप करा. मी 100% सिलेबसमध्ये जो टॉपिक दिलेले आहेत त्या टॉपिकवर महत्त्वाचे प्रश्न घेण्याचा प्रयत्न करेल आणि प्रश्नांच्या माध्यमातून तुमचा सिलेबस कशा प्रकारे कव्हर होईल याची देखील काळजी घेईल. तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करू शकता. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.